कबड्डी 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 त्याच्या पायावर लक्ष दे. कबड्डी 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 आउट आहे, आउट आहे. अरे अरे त्याने कट केलं. गोल पोस्टला प्रोटेक्ट कर. अगं मी डिफेंड करतोय, तू पण कर. ये गोल. चल चल लवकर चल, बॅडमिंटन खेळू नाहीतर ही जागा जाईल. हो हो चल चल. ये ये पकड पकड. ही आपल्याला पकडू शकत नाही. थांबा तुम्हा सगळ्यांना पकडून दाखवते. तू आम्हाला पकडून तर दाखव. रॉक पेपर सीझर शूट, रॉक पेपर सीझर शूट, रॉक पेपर सीझर शूट. जा बाई, तू आम्ही चिटिंग करते. मी नाही खेळणार, मी चालले. ए थांब थांब. आउट. आता तुझ्यावर राज्य. अरे हे काय खेळताय तुम्ही? दिसत नाही का तुला? आम्ही पकडा पकडी खेळतोय. आम्ही फुटबॉल खेळतोय. आणि आम्ही बॅडमिंटन खेळतोय. मित्रांनो मला दिसतंय, पण मी म्हणतो की आपण लगोरी खेळूया. हो हो खेळूया. हो हो खेळूया, पण मुलांची टीम आणि मुलींची टीम वेगवेगळी करूया. हो हो चालेल. चालेल नाही धावेल. जीतेगी भाई जीतेगी, हमारी टीम जीतेगी. हारेगी भाई हारेगी, इनकी टीम हारेगी. जीतेगी भाई जीतेगी, हमारी टीम जीतेगी. हारेगी भाई हारेगी, इनकी टीम हारेगी. अरे आपण एवढा आरडाओरडा करतोय, पण ते काका बघा कसे शांत बसलेत. चला विचारूया. हो हो चला विचारूया. काका तुम्ही काय लिहिताय? आम्ही तुम्हाला मगाचपासून बघतोय. ते पण एवढ्या शांतपणे. काका तुम्ही दोघं नवीन दिसताय. तुम्ही कोण आहात? आम्ही दोघं लेखक आहोत. लिखाण करताना मन खूप शांत ठेवायला लागतं. अच्छा, हे आम्हाला कळालं, पण तुम्ही लिहिता काय? आम्ही दोघं एका माणसाबद्दल लिहितोय. तुम्ही ज्या माणसाबद्दल लिहिताय ते कोणी मोठे आहेत का? आम्ही ना रामाची कथा लिहितोय. तुम्ही ऐकलत का? भगवान रामावर कथा लिहितात. भगवान राम की जय, भगवान राम की जय. बाळांनो, आम्ही भगवान रामावरती कथा लिहित नाही. आम्ही ज्यांच्यावर कथा लिहितोय त्यांचं देखील नाव राम आहे. मग कोणते राम आहेत? ते राम आपल्यातले आहेत. आणि ते आपल्याच गावी जन्माला आले. राम लहान असताना कसे होते? आईचे लाडके आणि आई वडिलांना मदत करणारे. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. या एका कवींच्या काव्यपंक्तीत अगदी चपलक बसणारे रामशेठ चांगुकाना ठाकूर, आई भागीरथी आणि वडील चांगुकाना या दाम्पत्याच्या पोटी रामचा जन्म दिनांक 2 जून 1951 मध्ये झाला. उत्तरपाडा हे ठिकाण रामच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. हुशार, सालस आणि नम्र असा राम वाढत होता, उत्तम गुणांनी बहरत होता. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. सारे सम
हेच गोकुळ हीच माझी पंढरी झुंजू मुंजू असो वादिवे लागणी मायेच्या भिंती माझ्या या पाठराखिणी घर भरलेले मन भरलेले घर भरलेले मन भरलेले हुशार साळस नम्र असे आहेत आपले राम सर. इतकंच नाही, ते उत्तम गुणी पण आहेत. उत्तम गुणी पण आहेत. आपणही त्यांच्यासारखे बनू शकतो का? हो, का नाही. नावाची अपेक्षा न करता काम करत राहायला पाहिजे. म्हणजे काय काका, मला कळालं नाही. काही माणसं पदामुळे मोठी होत नाही, तर ती त्यांच्या कर्मामुळे मोठी होतात. आपणही चांगले कर्म केलेच पाहिजेत. म्हणून आपले रामसर रामशेठ झाले. सर शाळेत हुशार होते का? सर शाळेत मस्ती पण करत नसतील ना? राम सर शाळेत असल्यापासून मेहनत करायचे. ते नुसते हुशार नव्हते, तर प्रामाणिक आणि चिकाटी असणारे होते. त्यांनी एखादं जरी हातात काम घेतलं ना, तर ते पूर्णच करायचे. अगदी साताऱ्याचं उच्च शिक्षण असो किंवा व्यावसायिक होण्यापर्यंतचा प्रवास, आजही ते तितक्याच प्रामाणिकपणे आणि चिकाटीने काम करतात. नितांत सुंदर सदैव सुखकर सुरेख आमुची शाळा हिचे आम्ही अभिमानी बालक मिळवू कीर्ती यशाला. कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकतेचं बाळकडू घेऊन रामचा शाळेचा प्रवास सुरू झाला. माणगाव, दगडदूम, उणेगाव आणि गव्हाण अशा शाळांच्या संस्कारात राम त्याचं विद्यार्थी जीवन उत्साहाने मार्गक्रमण करत होता. अभ्यासाची रुची असणारा राम गणित, भाषा अशा सर्वच विषयात अग्रगण्य होता. शाळांप्रती असणारी त्याची कृतज्ञता व्यक्त करताना तो आजही अभिमानाने म्हणतो, होय, मी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकलो. बापरे, त्यांना गणित, विज्ञान, इतिहास या सर्व विषयांची गोडी होती. मी तर गणित विषय ऐकला की माझे पाय थरथर कापायला लागतात. मला पण इतिहास खूप अवघड जातो.
रामशेठ सर किती मस्त आहेत ना, त्यांना सर्व विषयांची गोडी होती. ते साताऱ्याला शिकायला गेले होते एवढ्या लांब? हो, साताऱ्याच्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी महाविद्यालयात ते शिकायला होते. ते तिकडे का गेले शिकायला, इथे का नाही? अरे इथे उच्च शिक्षणाची सोय नव्हती. आणि इथल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयाची गरज होती. गरज ही शोधाची जननी असते. नाक तोंड बंद केल्यावर श्वासाची जी गरज असते, तहानलेल्या जीवाला पाण्याची जी गरज असते, अंधाऱ्या झोपडीमध्ये उजेडाची जी गरज असते, त्याहीपेक्षा अधिक गरज विकासासाठी शिक्षणाची असते. उत्तम गुणांनी मॅट्रिक पास झालेल्या रामने हे अचूक ओळखलं, जाणलं आणि सत्यात उतरवण्याचा ध्यासही घेतला. रामला ओढ लागली क्षितिजा पलीकडे जाण्याची, ओढ लागली गगनभरारीची, कारण गगनभरारीचं वेड त्याच्या रक्तातच होतं. दुग्ध शर्करा योग तयार झाला आणि प्राचार्य SB पाटील सर रामच्या आईवडिलांना भेटायला आले. रयत शिक्षण संस्था सातारा या शिक्षण संस्थेची माहिती आणि महती त्यांनी सांगितली. माणसं पेरल्यावर देवमाणसं उगवणाऱ्या रयतेकडे, रयत पंढरीकडे जाण्याचा रामचा प्रवास सुरू झाला आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी राम साताराला निघाला. खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा घे हाती, तूच तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे, काळान भाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा, उठी रे चल रे उडी रे झेप घे तू वाटूनी बळी सारे, वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाय, लढत जाय लढत जा थांबायचं नाय. या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांचं टॅलेंट वाया जाऊ देता कामा नये. तोडून भीतीची बंधन तू घे धाव, माहेरी कुशीत स्वप्नाला उडी घे, पाथरा रे चल झेप तू घे जिद्दीची, उचलून या समान घेऊन ये घरी रे, तुझीच बोली तुझीच गाथा, तुझ्या यशाचा तूच विधाता, उठ रे चल रे उड रे झेप घे कर निश्चय विजा रे, वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाय, थांबायचं नाय, थांबायचं वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाय, लढत जाय लढत जा थांबायचं नाय. साताऱ्यामध्ये त्यांचे खूप मित्र असतील ना? हो, इथेही आहेत. साताऱ्यात शिकत असताना मिळवलेले मित्र आजही त्यांच्या सोबत उभे आहेत. मैत्री म्हणजे गोड नातं, मैत्री म्हणजे मनातलं गाणं, मैत्री म्हणजे दुःखात हसवणारं आणि आनंदात अलगत मिसळणारं नातं. मैत्रीमध्ये सहवासाला अधिक महत्त्व असतं. जुन्या लोणच्यासारखी मैत्री मुरत जाते. स्वार्थी दुनियेत महाभारतातल्या मयसभेप्रमाणे जमीन समजून पाय टाकावा तर ते पाणी असावं आणि पाणी समजून पाय टाकावा तर तो टणक भाग असावा, अशी स्थिती कधीच नसते.
म्हणूनच आपल्या मित्रांवर जीवापाड प्रेम करणारा, त्यांना जपणारा, मैत्री नावाच्या गावाचा सच्चा दिलाचा राजा राम, ज्यानं आपली मैत्री नुसती टिकवली नाही तर ती निभवली सुद्धा. कारण त्यानं जोडलेली मैत्री ही राजकारण आणि समाजकारण याही पलीकडे जाऊन माणूस आणि मानवतेशी जोडलेली होती. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी न आए. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी न आए. तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 तुटेल का रे वादा यार नाही 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 दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. अरे काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर, क्षणात बघती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर. ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. जीवाहून प्यारा रे तूच माझा यारा, तुझ्यावरचे वार दोस्ता झेलीन मी. अरे हिम्मत कोणाची वार करण्याची, धडाके बाज टक्कर देऊ आम्ही. तुझी माझी हा माझी तुझी, अरे तुझी माझी हा माझी तुझी आणि माझी. ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 तुटेल का रे भागा यारा नाही 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 दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. काका त्यांचे आई बाबा आणि बाकीच्यांबद्दल पण सांगा ना. काका त्यांच्या घरात कोण कोण आहे मला जाणून घ्यायचंय. अच्छा, तर मी त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगू.
कुटुंबावर प्रेम करणारा राम अगदी श्रावण बाळाप्रमाणे आपल्या आई वडिलांवर नितांत श्रद्धा ठेवणारा असाच होता. त्यांना मनस्वी जपणारा होता. मार्दव मखमल, निरपेक्ष निष्ठा, करारी कणखरपणा, पराकोटीची सहनशीलता, क्षमाभाव, मातृभाव, वात्सल्य या सगळ्या अभिव्यक्ती एकवटलेली रामची अर्धांगिनी सौ शकुंतला रामशेठ ठाकूर, जिच्या समवेत रामनं आपलं कुटुंब ममत्वाच्या भिंतीनं सजवलं, वाढवलं आणि संस्कारांनी समृद्ध केलं. याच संस्कारात वाढलेले प्रशांत आणि परेश ही त्यांची 2 मुलं. तर सोन्यासारख्या सुना, नातवंड अशा गोकुळात रमणारा राम खरोखरच कुटुंबवत्सल असाच आहे. जगावं त्या एका व्यक्तीसाठी, तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई तर कधी ताई. भावना मात्र एकच. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे, हिवाळे, पावसाळे, तुझे सारे उन्हाळे, हिवाळे, पावसाळे. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. पनी सरे गा, पनी रे गा सा. कधी वाटेत काचा, कधी खळगे निखाचा. तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा. तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशीत राहना. तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशीत राहना. माझ्याही वाट्याचे घे तुला सारे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. कधी सगळ्यात आहे, कधी आपल्यात आहे. ही माझी काळजी सारी तुला पुरणार आहे. कधी हसणार आहे, कधी नसणार आहे. कधी हसणार आहे, कधी नसणार आहे. तरीही आरशात मी तुझ्या दिसणार आहे. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आई वडील हे आपले पहिले गुरु असतात.
ते त्यांच्या आईकडून सहनशीलता शिकले, वडिलांकडून काटेकोरपणा आणि शिस्त. त्यांच्या जीवनात भेटलेल्या प्रत्येक गुरूंच्या विचारांमुळे राम मोठे झाले. जो जो जयाचा घेतला मी गुण, तो तो मी केला गुरु जाण. रामनं आपल्या आयुष्यात आलेल्या परिस्पर्शानं पावन झालेल्या गुरूंचे गुण अंगीकारले आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा राम घडला. श्रमाचं महत्व रामनं आपल्या आईकडून तर वेळेचं महत्व आपल्या वडिलांकडून घेतलं. समाज सेवेचा गुण जनार्दन भगत साहेबांकडून घेतला, तर ND पाटील, दिबा पाटील यांच्याकडून डोळस नेतृत्वाचा गुण घेतला. शिक्षणाचा वसा डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडून घेतला. अशा आपल्या सर्वच गुरूंप्रती रामची निष्ठा आजही अगदी तशीच आहे. शेवटी फळांनी गच्च भरलेला वृक्ष नेहमी विनम्रच असतो, नाही का? निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर. निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर. गुरु विण नो हे साधु मुनि जन, गुरु विण साहू कैसे जीवन. गुरु विण नाही नर नारायण, गुरु चरिताचे कर पारायण. गुरु विण नाही नर नारायण, गुरु चरिताचे कर पारायण. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. प्रथम अवतार दत्त गुरूंचा जन्माला पिठापुरा. श्रीपाद वल्लभ मनुष्य रूपी गुरु लाभला चराचरा. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. गुरु बघ सांगे, गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण, गुरु चरिताचे कर पारायण. गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण, गुरु चरिताचे कर पारायण. नदी बाहे काळ चाले चालवी, गुरु भिडे लाट तरी नाम वल्लवी. गुरु नदी बाहे काळ चाले चालवी, गुरु भिडे लाट तरी नाम वल्लवी. गुरु गुरु उभा पाठीशी तर भव भय चिंता हरू. गुरु कारण गुरु कारण गुरु तारण. गुरु चरिताचे कर पारायण. दिगंबरा
जो जो जयाचा घेतला मी गुण, तो तो मी केला गुरुजन. अरे अरे बाळा हे कशाला? अहो तुम्ही आम्हाला कथा सांगताय, आम्ही त्यातून शिकतोय म्हणूनच. त्यांच्या सरांनी जे शिकवलं त्यांनी ते लक्षात ठेवलं, यामुळे राम सर मोठे झाले. हो ग, अगदी बरोबर. आपले शिक्षकच आपल्याला मोठे करतात. राम सरांचं त्यांच्या शिक्षकांवर खूप श्रद्धा होती, म्हणूनच त्यांनी शिक्षक व्हायचा निर्णय घेतला, तोही मॅट्रिक झाल्यानंतर. शिक्षण हे मृत्यू लोकावरचं अमृत असतं असं म्हणतात. मानवी जीवन क्षणभंगूर असलं तरीही ते चिरंजीव करण्याचं काम एक शिक्षकच करू शकतो. रामला विद्यार्थी असतानाच आपल्या संस्कारक्षम शिक्षकांच्या आचरणातून शिक्षक होण्याची प्रेरणा मिळाली. विद्यार्थी घडवण्याचं पवित्र कार्य करणारे शिक्षक त्यानं पाहिले. पगार मिळाला नाही तरीही चालेल, पण आपल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा घट रीता करणारे शिक्षक त्यानं पाहिले. आणि तेव्हाच आपल्या मनाशी त्याने शिक्षक होण्याची खुणगाठ बांधली, अगदी घट्ट. खाली कागज था मन का कोना, अपने लिखा हर सपना सोना, शब्दों से भर दिया एक जहां. शिक्षक को सलाम, शिक्षक को सलाम. दिल से दिल तक रास्ता दिखाया, रोशनी बन के अंधेरा मिटाया. आपसे सीखा है जीने का काम. शिक्षक को सलाम, शिक्षक को सलाम. छोटी सी बात में गहरा समंदर, आपके बोल में है जादू समंदर. जिंदगी के हर मोड़ का नाम, शिक्षक को सलाम, शिक्षक को सलाम. आप हैं तो सपने हैं आसमां, आपके बिना सब है सुना मेहमान. एक एक पल की है पहचान. शिक्षक को सलाम, शिक्षक को सलाम. दिल से दिल तक रास्ता दिखाया, रोशनी बन के अंधेरा मिटाया. आपसे सीखा है जीने का काम. शिक्षक को सलाम, शिक्षक को सलाम. छोड़ गए चाप दिल के कोने में, आपका प्यार रहे हर कोने में. जिंदगी भर रहे नाम. शिक्षक को सलाम, शिक्षक को सलाम. मगाशी म्हणालात मी रामशेठ यांची गोष्ट लिहितोय. अगं तू हे काय विचारते? कधीपासून रामशेठ सरांची गोष्ट सुरू आहे? ताई तुला असं विचारायचंय का, सर रामशेठ कसे झाले? बाळांनो, तुम्हाला काय विचारायचंय ना ते लक्षात आलंय. चला सांगतो. राम मधला हाडाचा शिक्षक विद्यार्थी घडवत होताच, पण त्याच्यामध्ये एक झेप घेणारा व्यावसायिकही लपलेला होता. क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में, क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में.
कर्तव्य पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही, वरदान नहीं मांगूंगा, जो कुछ हो पर हार नहीं मानूंगा, असं म्हणत उद्योजकतेचा अवघ्या 10,000 रुपयांच्या कामापासून सुरू झालेला रामचा प्रवास अल्पावधीतच लाखो संसारांच्या वेदी फुलवत शेकडो कोटींपर्यंत पोहोचला. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुठं वाट मंदी पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई. अन हत्याराचं फुलावानी घाव बिघाई, घाव बिघाई. म्हणजे मोठी लढाई आणि हत्याराचं फुलावानी घाव बिघाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माई जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माई जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. कधी संपणार यांची गोष्ट? एक काम कर, त्यांना जाऊन विचार तू. मी नाही विचारणार, मला भीती वाटते. एकदा बोललो ना, जाऊन विचार. हे असं नको करू, मला नाही जायचं, मला भीती वाटते. अरे जा रे. ए घाबरवलंस की मला. काय झालं एवढं पळत यायला? काका, कधी संपणार तुमची गोष्ट? काय रे, तुम्हाला कंटाळा आलाय का? दादा, ह्याला विचारायचं होतं. नाही नाही, कंटाळा नाही, आम्हाला खेळायला जायचं होतं ना. काका, ते काय आहे ना, गोष्टीत खेळ असली कीच मज्जा येते. सरांबद्दल सगळं सांगितलं, पण त्यांच्या लहानपणाबद्दल नाही. तेही लहानपणी असेच खेळायचे का? हो रे, तेही तुमच्यासारखेच होते. त्यांना नवनवीन खेळ खेळायला खूप मजा यायची. आणि साहित्याची खूप आवड होती. काका, साहित्य म्हणजे सामना ना? बाळा, साहित्य म्हणजे मोठमोठ्या लेखकांनी लिहिलेल्या कथा, कविता, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवास वर्णन यांनाच साहित्य म्हणतात. मातीशी घट्ट नाळ जोडलेल्या रामशेठ सरांना साहित्य, कला, संगीत, नाटक याचीही रुची आहेच. त्यांच्यामधला अभ्यासू श्रोता त्यांना स्वस्थच बसू देत नाही.
आणि म्हणूनच मानवी जीवनाला सौंदर्य प्रदान करणाऱ्या कला मनाला शांतीही देतात, माणूसपणही शिकवतात हा विचार त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला. याशिवाय प्रत्येकाकडे असणारे कलागुण अधिक व्यापक व्हावेत या हेतूने त्यांनी या क्षेत्रात भरघोस कार्य केलं. कलासक्त रामशेठ सरांनी दिवाळी अंकापासून साहित्य संमेलनापर्यंतची आपली आवड व्यक्त केली. केवळ कलाच नाही तर क्रीडा क्षेत्रही रामशेठ सरांच्या आवडीचंच, आणि हे त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून वेळोवेळी सिद्ध केलं. धुमकिट तदानी धुमकिट नटना घरनट धिमनट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मृदुंग पखवाज देता आवाज जनन झंकार लेऊनी स्त्री रूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. धुमधुमली पंढरी, धुमधुमली पंढरी, पांडुरंग हरी तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. काका तुम्ही कथा ऐकवत होता, आता भजन? हो रे, आताच भजनी मंडळ गेली ना, म्हणून भजन गुणगुणत होतो.
भजन गुणगुणल्याने मन प्रसन्न राहतं. हो हो काका, मी पण ऐकले की भजन गायला पाहिजे. काका, रामशेठ सरांना ही भजनाची आवड होती. तेही भक्तीत रमत होते का? हो ग, त्यांनाच नाही, त्यांच्या वडिलांना सुद्धा आवड होती. मला आत्ता आठवलं, आमचे घरचे वारीला निघाले की रामशेठ सरांच्या वडिलांबद्दल आम्हाला गोष्ट सांगायचे. माझ्या आजीने सांगितलं की तिने लहान असताना पाहिलं होतं. रामशेठ सरांचे वडील त्यांच्या आईला पाठीवर बसून पंढरपुराला घेऊन जायचे. हो बाळा, रामशेठ सरांचे वडील त्यांचे आध्यात्मिक गुरु होते. हा अध्यात्माचा वारसा त्यांनी त्यांच्या वडिलांकडून घेतला आणि तो समृद्धही केला. घासमुखीचा मुखी घालुनी, दुःख नेत्रीचे घेता पिऊनी. अशा प्रकारे आध्यात्मिक विचारसरणीच्या रामशेठ सरांनी अध्यात्माचा वारसा आपल्या पित्याकडून घेतला. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना, असं म्हणत रामशेठ सरांनी केवळ धर्मशाळांसाठीच देणगी दिली नाही, तर भजन स्पर्धांच्या माध्यमातून स्वतःच्या हृदयामध्ये वारकऱ्यांच्या भक्तीचा मळाच फुलवला. आध्यात्मिक क्रांतीचे प्रणेते श्री संत ज्ञानेश्वर यांच्यापासून अध्यात्माचं कळस मानल्या जाणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज यांच्यापर्यंतच्या सर्वच अभंगांची अमृतवाणी सत्यात उतरवणाऱ्या रामशेठ सरांनी आध्यात्मिक क्षेत्र देखील समृद्धच केलं. दिव्य सोहळा पाहून डोळा, देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला.
काका मला सांगा, आमच्या शाळेला रामशेठ सरांचं नाव कसं आहे बरं? आपल्या शाळेला नाही, तर माझी ताई ज्या कॉलेजला जाते त्या कॉलेजला सरांचंच नाव आहे. माझा भाऊ सिक्युरिटी कॉलेजला जातो. माझी ताईही तिथेच जाते. अरे बाबांनो, रामशेठ सरांनी शिक्षणात केलेले कार्य खूप अफाट आहेत. अन्नदानम परम दानम विद्यादानम मतःपर अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवश्च विद्यया. या संस्कृत सुभाषिताप्रमाणे खरोखरच विद्येचं दान सर्वांच्या पदरात टाकणारे मनस्वी शिक्षक ओजस्वी विद्यार्थी रामशेठ, ज्यांचं विद्यालय निर्मितीचं स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं. विद्यालय महाविद्यालय यांच्या माध्यमातून अनेक सुजाण विद्यार्थी आज घडत आहेत. मूर्तिकार जसा दगडातला नको असणारा भाग काढून टाकतो आणि सुंदर शिल्प घडवतो, अगदी तसंच रामशेठ यांनी विद्यार्थीच नाही तर शिक्षकही घडवले, आजही घडवत आहेत अगदी अविरत. हमें लिखना है पढ़ना है आगे ही बढ़ना है खाते हैं हम ये कसम. दन दोम दन दोम दन दोम दन दोम दन दोम दन दोम दन दोम. जो ज्ञान का रास्ता है शिक्षा का रास्ता है उसी पे चलेंगे हम. सत्य क्या है ये सुनो, अपने मन में जान लो. ज्ञान की जो रोशनी है उसमें ही तो जिंदगी है. पाओ शिक्षा पाओ भोजन स्वस्थ मन हो स्वस्थ जीवन. वो जो शिक्षा पा गया है वही आगे आ गया है. पाओ शिक्षा पाओ भोजन स्वस्थ मन हो स्वस्थ जीवन. तुमको सदा आगे ही आगे है जाना, ये शपथ लो. काम कोई अच्छा है करके दिखाना, ये शपथ लो. विद्या जो पाएंगे हम कुछ न दिखाएंगे हम. पढ़ लेंगे जो काज करेंगे सबके मन में राज करेंगे राज करेंगे राज करेंगे. समझो जरा है उसमें ही तो जिंदगी है. पाओ शिक्षा पाओ भोजन स्वस्थ मन हो स्वस्थ जीवन. लिखना है पढ़ना है आगे ही बढ़ना है खाते हैं हम ये कसम. जो ज्ञान का रास्ता है शिक्षा का रास्ता है उसी पे चलेगा. लिखना है पढ़ना है आगे ही बढ़ना है खाते हैं हम ये कसम. जो ज्ञान का रास्ता है शिक्षा का रास्ता है उसी पे चलेंगे हम. रामशेठ सरांनी कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा घेऊन शाळा व महाविद्यालय उभारली. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून देखील त्यांनी अनेक शाळा महाविद्यालय उभी केलीत. बाळा, ते ज्या रयत शिक्षण संस्थेत शिकले त्या संस्थेचे केवळ विद्यार्थी नाही राहिले. मग काका, त्यांनी आपल्या पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील
यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या कितीतरी शाळा उभारल्या आणि त्यांचा विकास केला आणि आजही करत आहेत बरं का. 4 भिंती परिसर रयतेचा राजघाट, आड रानातल्या जीवा दाखवतो नित्यवाट. कर्मवीरा आमच्या ओठी तुमचीच गाणी, आम्ही चालतो आहोत तुमचीच वाट अनवाणी. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अनेक विद्यार्थ्यांपैकी राम हा देखील कर्मवीरांच्याच विचारांनी भारावून गेलेला आणि म्हणूनच रयतेशी भावनिक बांधिलकीच नाही तर रयतेवरचं निस्सीम प्रेम यातूनच रामशेठ यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध विद्यालयांचा विकास घडवून आणला. डोंगराळ भागातील मोखाडा येथील सुसज्ज महाविद्यालय हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. असं म्हणतात, धान्याचा दाणा पेरला तर कणसं उगवतात, पण रयतेमध्ये माणसं पेरली की देवमाणसं उगवतात. असाच देवमाणूस रयतेचा लाडका राम अर्थात रामशेठ ठाकूर साहेब. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला. लावून कपाळी माती खेचे पक्षितीच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. घे ममता मायेची रे सोबतीला, मातीचा गंध जरासा घे सोबतीला. घामाच्या थेंबामधुनी अंकुर उगवूनी यावा, अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा. शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. काका मला एक प्रश्न पडलाय. मग उचल ना. अरे गप, मी प्रश्न विचारतोय. मी कुठं बोललो नको विचार. विचार विचार. हा किती प्रश्न विचारतो. अरे स्मित, मी प्रश्न विचारतोय ना, म्हणूनच रामशेठ सरांबद्दल माहिती कळते. मला पण प्रश्न विचारायचा आहे. आला मोठा प्रश्न विचारतोय. ए गप ना. काय मी कुठं काय बोललो. कर कर बघ बघ कर. काय मी बोललो विचार विचार प्रश्न विचार. रामशेठ सरांना लोकनेते का म्हणतात. लोकनेता म्हणजे लोकांनी त्यांना त्यांचा नेता म्हणून दिलेली पदवी. पण ही पदवी सहज मिळत नाही. रामशेठ सरांनी लोकांच्या भल्यासाठी केलेल्या कामामुळे त्यांना ही दिलेली पदवी म्हणजे लोकनेता. मी माझा आम्ही आमचे यात कुणीही रमतं.
मी माझा आम्ही आमचे यात कोणीही रमतं, पण समाज माझा आणि मी समाजाचा असं म्हणायला वाघाचं काळीज असावं लागतं. तळहातावरच्या रेषा, नशीब, भाग्य याच्या गप्पा कुणीही मारतं, पण नशिबाच्याही पुढे जायला वाघाचंच काळीज असावं लागतं. लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आणि वाघाचं काळीज असणाऱ्या रामशेठ यांनी हजारो मनगट बळकट करण्यासाठीच राजकारणात प्रवेश केला. नेतृत्व हा त्यांचा स्थायी भाव होता. त्याची सुरुवात त्यांच्या विद्यार्थी दशेतील गव्हाणच्या विद्यालयातील टोपी आंदोलनाने झाली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे त्यांच्यामधल्या नेतृत्वाची मुहूर्तमेढ तेव्हाच रोवली गेली होती. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. दर्जा दाखवतो आमचा, सगळ्यांना जागा त्यांची. दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती. तो जय घोष आमचा, साऱ्यांच्या होठावर ही जाण आम्ही, अनुशान आम्ही, अभिमान आम्ही, गुमशान आम्ही. लख लख तो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा. बाकीचे सारे बाजूला वारे आला रे आला राजा. तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. बाकीचे सारे बाजूला वारे आला रे आला राजा. तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. पुन्हा पुन्हा नवा खेळ, पुन्हा पुन्हा नवा डाव का. नवी हार नवी जीत, जुनी नाती नवी रीत का. विचार आम्ही, अनुशान आम्ही, अभिमान आम्ही, धुमशान आम्ही. चमचमतो इथल्या आकाशावर आमचाच तारा. किती आले किती गेले तरी सारे असे झाले. आता कुठे कसे जावे, तुझे गाणे कसे गावे. विचार आम्ही, अनुशान आम्ही, अभिमान आम्ही, गुमशान आम्ही. धगधगत्या साऱ्या स्वप्नांना नाही किनारा. बाकीचे सारे बाजूला वारे आला रे आला राजा. तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. बाकीचे सारे बाजूला वारे आला रे आला राजा. तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. बाकीचे सारे बाजूला वारे आला रे आला राजा. तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. काका मला पण एक प्रश्न पडलाय. आता तू उचल. अरे काय चालू आहे तुमचं? उचल उचल उचल. अरे अरे हे काय करतोयस? चाचा आपनेही तो कहा था उचल उचल. अरे बाळांनो तुमचं काय चाललंय? का नाही काका, ते मी विचारत होतो नेता होण्यासाठी काय करावं लागतं. हो तुम्ही पण नेता होऊ शकता, का नाही होणार? पण रामशेठ सरांनी नेता होण्यासाठी काय काय केले? अच्छा ऐकायचं तुम्हाला? तो आला, त्यानं पाहिलं आणि जिंकून घेतलं. या गाण्यांच्या ओळींप्रमाणे राजकारणातील एक एक यशाचं शिखर रामशेठ लीलया पादाक्रांत करत होते, लढत होते आणि जिंकतही होते. म्हणूनच मुख्यमंत्री असलेल्या नेत्यालाही
त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पराजित केलं आणि लोकसभेची निवडणूक त्यांनी दिग्विजयी राजाप्रमाणे 2दा जिंकली. लढवय्या राम आता लोकनेते रामशेठ झाला होता. नेता हा समाजाचं नेतृत्व करतो, लोकांचं भलं करतो, हेच तत्व अंगीकारलेल्या रामशेठ यांनी सत्तेसाठी राजकारण कधीच केलं नाही, तर समाज हितासाठीच मी आहे हेच ते वारंवार सांगत राहिले आपल्या कृतीतून. कारण काजवे लुकलुकतात म्हणून तारे होत नाहीत, सूर्य एकच असतो, सारेच होत नाहीत. हा सूर्य राजकीय कारकिर्दीत तळपत राहिला, तळपत राहतो आहे अखंड. काळ्या आईची माईची राखण करजी, सूर्या चंद्रा परी स्वराज उभारजी. सोडू ना तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी. उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल पुढं. सरी काट पाया खाली राख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनकटाचं जोर लावून. ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावून. तू आभाळ आभाळ वादळ तुझा तू राजा, आसमानीचं बळ धावली. तू आभाळ आभाळ वादळ तुझा तू राजा, आसमानीचं बळ धावली. सागरे मग पम धम नी नी सा, सरनी ध म प ग म ग रे सा रे नी सा. मनाशी ध्यास घेऊन आज तुडावा वाट तू. झोकून देर तुझा तू सार तुडावा वाट तू. धगधगता श्वास आता बेभान पेटू दे, पडू दे पाऊल पुढं. सरी काट पाया खाली राख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनकटाचं जोर लावून. ताटला जरी
छान आहेत रामशेठ सर. नेता म्हणूनही छान आहेत. काका, आमच्या शाळेत नागरिकशास्त्र शिकवताना मॅडमनी निवडणूक घेतली होती. आणि त्या निवडणुकीत मी उभा होतो. आणि तू हरलास ना, त्यात तुला एकच मत मिळालं. अरे वा, तुमच्या शाळेत किती छान उपक्रम घेतात. सरांबद्दल अजून काय सांगा ना. रामशेठ सर साधेसुधे नेते नाहीत. त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं. एवढेच नाही तर लोकांना मदत केली, समाजकार्य केलं. बाळांनो, ते करण्यासारखे दानशूर होते. दानशूर होते. सर जेवढं कमवतात त्यापेक्षा कितीतरी दान करतात. म्हणूनच तर ते म्हणायचे. काय म्हणायचे सर? लवकर सांगा ना. सांगा ना सर. फोडीले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाही. अशी दातृत्व वृत्ती असणाऱ्या रामशेठ यांनी दातृत्व ही शब्दातली भावना सत्यात उतरवली. मग ते दान शिक्षणासाठी असो, आरोग्यासाठी असो, नाहीतर एखाद्या गरजूसाठी असो. राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात भरभरून देणाऱ्या रामशेठ यांच्यामध्ये दातृत्व करण्याची छबी दिसते. आणि मदत घेणाऱ्याच्या डोळ्यात पाणी तरळतं आनंदानं. म्हणूनच ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे असं म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस रामशेठ नव्हे तर दानशेठ व्हावे. लाखोंचे आशीर्वाद आणि सदिच्छा रामशेठ यांच्या पाठीशी मग आपसुकच येतात. नेता याचा अर्थ नेतृत्व करणारा जाणता आणि सजग नेता. वाट खडतर असो नाहीतर वादळातलं जहाज, दीपस्तंभ स्थितप्रज्ञच असतो. राज्य करणं हे नेत्याचं कर्तृत्व असतं आणि अधिराज्य गाजवणं तेही मनामनावर हे लोकनेत्याचं कर्तृत्व असतं. असा लोकनेता विरळच, नाही का? राम ते रामशेठ हा प्रवास म्हणजे लोकनेता. जनसामान्यांच्या हृदयाचा ठाव म्हणजे लोकनेता. माता पित्यांच्या संस्कारांचा भाव म्हणजे लोकनेता. अर्थात आपल्या सर्वांचे लाडके माननीय रामशेठ ठाकूर साहेब. हृदयाचा पथ विजयाचा सारथी तोच तुझा. जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा. क्षितिजाच्या तू साईनी रे ले इतिहास नवा. कर्माच्या या किरणांनी तू रच ब्रह्मांड नवा. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व ही तू. वळव्याची आग तू, धगधगता ध्यास तू, लगलगता लावा ही तू.
सूर्याचा पूर्व तू गगनाचा